तर तिथं कामा रुग्णालयाला देखील दहशतवाद्यांनी लक्ष केलेलं होतं। याही परिसरात पोलीस आणि कसाब यांच्यामध्ये चकमक झालेली होती। यात मात्र अर्थातच दहशतवाद्यांचा एन्काउंटर करणारे स्पेशलिस्ट अशोक कामटे, हेमंत करकरे, विजय साळसकर या साऱ्यांनाच वीरमरण देखील आलेलं होतं। या सगळ्या परिसरातून आढावा घेतला आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। तो आढावा आपण पाहूया आणि त्यानंतर अर्थातच या सगळ्याशी निगडीत काही मान्यवर आपल्यासोबत जोडले जात आहेत, त्यांच्याशी देखील आपण चर्चा करणार आहोत। सुरुवातीला पाहूया हा आढावा। मुंबईतील 26/11 या दहशतवादी हल्ल्याला 17 वर्ष पूर्ण झालेत। मात्र या 17 वर्षानंतर आजही हा हल्ला आठवल्यावरती अनेक मुंबईकरांच्या अंगावरती काटे उगारतात। यातील एक स्थळ म्हणजे हे कामा हॉस्पिटल आहे आणि या हॉस्पिटलच्या भागामध्ये दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार सुद्धा केला होता। याच भागामध्ये 3 पोलीस आपले जे आहेत ते वीरमरण शहीद झाले होते। त्यामध्ये हेमंत करकरे, अशोक कामटे आणि विजय साळसकर होते। याच भागामध्ये कसाब आणि त्याचा साथीदार हा फिरत होता आणि बेछूट गोळीबार करत होता। खरं तर कामा हॉस्पिटलच्या या आजूबाजूच्या परिसरात जर पाहिलं तर इथून एक पुढे गल्ली लागते, त्या गल्लीकडे कसाबला पकडलं होतं। कसाबला पकडण्यामध्ये यश जे पोलिसांना आलं होतं ते याच रस्त्यावरती या समोरच्या गल्लीमध्ये आलं होतं। आणि या हॉस्पिटलमध्ये सुद्धा जेव्हा हा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा शेकडो मुलं, मुली आणि रुग्ण हे होते। खरं तर हे हॉस्पिटल एकूण बघितलं तर महिलांसाठी आहे आणि या महिलांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात समावेश या हॉस्पिटलमध्ये होता, रुग्णांमध्ये होता। पोलिसांच्या आणि दहशतवाद्यांच्या गोळीबारामध्ये खरं तर 3 पोलीस हे मुंबई पोलीस दलाने गमावले होते। त्यामधील हेमंत करकरे, विजय साळसकर आणि कामटे हे होते। त्याबरोबर इतर पोलीस कर्मचारी सुद्धा या हल्ल्यामध्ये शहीद झालेले आहेत। कॅमेरा पर्सन विनोद नाईकसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। या सगळ्याविषयी बोलण्याकरता मारुती फड जे कर्मचारी आहेत, सरकारी कर्मचारी होते त्या घडीला, ज्यांच्या अंगावर खरं तर दहशतवाद्यांनी गाडी घालण्याचा प्रयत्न केलेला होता, त्यांना मारण्याचा प्रयत्न केलेला होता, ते मारुती फड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। याशिवाय अर्थातच मोहम्मद तौफिक छोटू चायवाला म्हणून ज्यांची ओळख आहे, ज्यांनी CSMT परिसरात जेव्हा बेछूट गोळीबार झालेला होता तेव्हा अनेक मुंबईकरांना वाचवण्याकरता धाव घेतलेली होती, ते छोटू चायवाला देखील आपल्या सोबत आता जोडले गेलेले आहेत। नमस्कार, तुमच्या दोघांना देखील मी या ठिकाणी धन्यवाद देते की तुम्ही वेळ दिलात आणि आमच्याशी जोडले गेलात। मारुती, तुमच्याकडे सुरुवातीला मी येते, काय घडलं होतं त्या रात्री? नमस्कार मॅडम। नमस्कार। सर्वप्रथम मी 26/11/2008 रोजी जे दहशतवाद्यांनी हल्ला केला, या हल्ल्यामध्ये कर्मचारी, अधिकारी जे शहीद झाले त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो। 26/11/2008 रोजी मी माझी नेहमीची ड्युटी संपल्यानंतर घरी आलो होतो। घरी आल्यानंतर जेवण वगैरे करून झोपायची तयारी केल्यानंतर लिओपॉर्ड कुलाबा या ठिकाणी फायरिंग सुरू झाली। त्यानंतर ताज हॉटेल इथं फायरिंग सुरू झाली आणि नंतर आमच्या लक्षात आलं की हा साधा हमला नाही, कुठचा तरी हा दहशतवादी हमला आहे। CST वरती फायरिंग चालू झाली आणि मी मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंटला होतो। आमच्या सेक्रेटरी साहेबांनी मला सांगितलं की मारुती, इथे दहशतवादी हल्ला झालेला आहे आणि आपल्याला मंत्रालयामध्ये यायचंय। किती वाजता साधारण फोन आलेला तो? साधारणतः 10:30-11च्या दरम्यान मला फोन आला होता रात्री। आणि तोपर्यंत कसाब आणि इस्माईल हे 2 अतिरेकी CST स्टेशनवर फायरिंग करून कामा हॉस्पिटलमध्ये आले होते आणि कामा हॉस्पिटलमध्ये त्यांची फायरिंग सुरू असताना मी बॅक साईडला GT हॉस्पिटलची हायराईज इमारत आहे त्या इमारतीमध्ये राहतो आणि माझं कर्तव्य होतं की म्हणून मी माझ्या ड्युटीवरती गाडी घेऊन निघालो की मला सेक्रेटरींना मंत्रालयामध्ये घेऊन जायचं होतं। मी जेव्हा गाडी घेऊन निघालो त्या क्षणी हे दोन्ही आतंकवादी कामा हॉस्पिटलमधून कंपाऊंडहून उड्या मारून सेंट झेवियर्स कॉलेजच्या फ्रंट गेटला आले आणि मी गाडी घेऊन आल्यानंतर मला दोघंही समोर दिसले, पण मला वाटलं की जे झेवियर्स कॉलेजचे कोणी स्टुडंट असतील, त्यांच्या पाठीवर बॅग होत्या, वेपन त्यांच्या काही मला दिसले नाही। पण थोड्या वेळामध्ये लगेच त्यांनी मेट्रोकडनं येणाऱ्या पोलिसांवरती फायर केला। फायर केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हेच ते 2 अतिरेकी आहेत। मी कुठल्याही क्षणाचा विचार न करता त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला
जशी माझी गाडी त्यांच्या अंगावर गेली त्यावेळेला त्या दोघांनी फुटपाथवरती उड्या मारल्या आणि फुटपाथवर खाली पडले आणि माझी गाडी फुटपाथला अडकली. फुटपाथला गाडी अडकल्यानंतर मी 2 वेळेस मागे पुढे करायचा प्रयत्न केला, पण माझी फुटपाथवरती गाडी चढली नाही. मग ते कसाबनी डाव्या हाताने वेपन उचलली. माझ्या लक्षात आलं की हा आता आपल्यावर फायरिंग करणार. त्या क्षणी मी रिव्हर्स गिअर टाकला. माझं ड्रायव्हिंग सीट मी खाली बॅक साईडला केलं आणि गाडी रिव्हर्स घेत होतो. तेवढ्या वेळात त्यांनी समोरून फायर केल्याबरोबर माझी पहिली गोळी माझ्या डोक्यात लागत होती, ती सीट मधून मागे गेली आणि दुसरी गोळी माझ्या हातावर लागली, जे माझा स्टेअरिंगवर हात होता. आपण पाहतायत या जखमा माझ्या अजूनही आहेत, माझ्या उजव्या हाताची दोन्ही बोट गेलेले आहेत. गाडी रिव्हर्स घेत असताना, हॅलो, तुमचा आवाज व्यवस्थित येतोय, बोला मारुतीजी. गाडी रिव्हर्स घेत असताना त्यांनी माझ्यावर फायरिंग सुरू केल्याबरोबर माझा हात स्टेअरिंगवर होता. मग मला हातावर एक गोळी लागली, तरी गाडीवरची फायरिंग थांबत नव्हती. मग मी गाडी 20 ते 25 मीटर गाडी रिव्हर्स घेऊन गेलो. रिव्हर्स घेत असताना लेफ्ट साईडच्या दरवाजातून एक कमरेत गोळी लागली माझ्या. तरी गाडी थांबत नाही हे पाहून त्यांनी गाडीचे टायर फोडलं आणि टायर फुटल्यानंतर गाडी माझी जागेवरच थांबली. त्यानंतर गाडी थांबल्यानंतर त्यांनी माझ्या गाडीवर एक ग्रेनेड फेकलं आणि ग्रेनेड माझ्या गाडीच्या खालून पलीकडे जाऊन फुटलं. मग मी गाडीमध्येच होतो. मग मी नंतर विचार केला, म्हटलं आता आपण गाडी सोडून पळून जावं. पण माझ्या लक्षात आलं, म्हटलं हा फायर जर केला तर आपल्याला ती गोळी लागणार. म्हणून मी गाडीचे सेंटर लॉक केलं. हात तुटलेला हात मी डोक्यावर टाकला. माझं पूर्ण ब्लडिंग झालं तोंडावरती, ह्याच्यावरती. आणि दोन्ही दहशतवादी माझ्या गाडीजवळ आले. त्यांनी दरवाजा ओढून बघितला, गाडीच्या काचा फुटल्या होत्या, माझ्या तोंडावरती ब्लडिंग होतं. मी मेल्याचं सोंग करून गाडीमध्ये पडून राहिलो. अच्छा. मला त्यांनी मेलं म्हणून सोडलं. आणि त्या क्षणी माझ्या बॅक साईडनं एक व्हॅन आली. त्या व्हॅन मध्ये करकरे साहेब, कामटे साहेब, साळसकर साहेब हे वरिष्ठ अधिकारी, IPS अधिकारी होते. इमिडिएटली त्यांनी तो मोर्चा त्यांच्याकडे वळवला आणि त्यांच्या गाडीवर फायरिंग करून त्यांना गाडीच्या खाली टाकून त्यांची गाडी घेऊन ते मेट्रो दिशेने पुढे निघून गेले. ते पुढे निघून गेल्यानंतर मी माझा 5-10 मिनिटांनी मी माझा मोबाईल चालू केला. मोबाईल चालू केल्याबरोबर मला मंत्रालयामधून, कंट्रोल रूम मधून, लँडलाईन वरून फोन आला मला भूषण गगराणी साहेबांचा, की मारुती तुम्ही कुठं आहात? तर मी सरांना सांगितलं, सर माझ्यावर फायरिंग झालेली आहे, मला गोळ्या लागल्यात, मी मरतो का वाचतोय मला नाही माहिती. आणि मी असं त्या JVS BT मार्गच्या रोडवरती आहे, मला पेट्रोलिंगची गाडी पाठवा हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी. 40 मिनिटानंतर मला गाडी आली घ्यायला. तोपर्यंत मी माझं हे तुटलेलं बोट मी गाडीतल्या कपड्यानं बांधून ठेवलं होतं. आणि मग 40 मिनिटानंतर ती पोलीसची व्हॅन आली आणि मला GT हॉस्पिटलमध्ये त्यांनी दाखल केलं. मारुतीजी, हा थरार ऐकतानाही अजूनही म्हणजे माझ्या अंगावर आता काटा आला की तुम्ही ते अनुभवलंय. काय निशब्द आहे मी, काय त्या क्षणी घडलं असेल. आपण राहतोय की जातोय हा एक तर विचार येत असतो, पण एकीकडे आपलं कुटुंब, आपलं काम, आपली जबाबदारी, तिथं कोणीतरी आपला कर्मचारी आपला वाट पाहताय, त्या कर्मचाऱ्यांना आपली गरज आहे, असे असंख्य विचार आपल्या डोक्यात येत असतात. आणि त्याच वेळी आपण दहशतवाद्यांच्या या हल्ल्याला सामोरं जाणं आणि इतक्या धीरानं या सगळ्याला तोंड देणं, सलाम तुमच्या खरं तर कार्याला मारुतीजी. तुमच्यासारखे नागरिक महाराष्ट्राला लाभले म्हणून आज महाराष्ट्र या सगळ्या हल्ल्यातून बचावला. या हल्ल्याला तोंड देण्याकरता तितका सजग आणि ठामपणे कणखर उभा राहिला, कारण तुमच्यासारखे त्या ठिकाणी लढवय्ये सरकारी कर्मचारी होते. सलाम पुन्हा एकदा तुमच्या कार्याला. खरं तर या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत होत्या त्यावेळी मात्र मारुतीजी CSMT मध्ये जे काही घडलं तिथं मात्र कुणालाच पत्ता नव्हता. तिथे अनेक प्रवासी थांबलेले होते, ज्याला काहीच माहीत नव्हतं काय घडतंय बाहेर. सकाळी ट्रेन होती, अनेक जण आसरा घेण्याकरता CSMT मध्ये पोहोचलेले होते. आपण छोटू चायवाला यांच्याकडे जाऊया. मोहम्मद तौफिक त्यांचं नाव आहे, त्यांच्याकडे आपण जाऊया मारुतीजी. त्यांचा काय अनुभव होता आपण ऐकूया. तौफिक जी, काय तुमचा अनुभव आहे, काय घडलं त्यावेळी जेव्हा अंधाधुंदा बेछूट गोळीबार झाला? तुम्हाला कधी कळलं की हे दहशतवादी आहेत आणि तिथं काय सगळं घडत होतं? ते काही बोलत होते का? त्यांनी काही नजर टाकली होती का?
तुमची आणि त्यांची नजरानजर झाली होती का? काय घडलं होतं? मैडम, तो ब्रिटिश स्टेशन में मरा है, उसको सलाम करता हूँ, शहीदों को नमस्कार करता हूँ, श्रद्धांजलि देता हूँ। मेरा कहने का मतलब क्या है मैडम? आवाज आ रही है क्या? बिल्कुल। मेरा कहने का मतलब है, एक कसाब को करोड़ों रुपए खर्चा करता है गवर्नमेंट, पाकिस्तान को सबूत देता है, पाकिस्तान मानता नहीं है, ये मेरा बंदा नहीं है। देश में ना एक अलग से कानून आना चाहिए। अभी तहव्वुर राहने को अमेरिका से यहाँ सौंपा, उसके पीछे कितना अरब रुपया खर्चा होगा पता नहीं। देखो, बुधवार की रात काली रात थी, जो अभी अजमल कसाब आप नाम ले रहे, पहले नाम नहीं मालूम था। मेरे को नहीं पता था आतंकवादी कैसा होता है, टेररिस्ट कैसा होता है, पिक्चर वगैरह में देखता था। उस दिन इंडिया और इंग्लैंड का मैच था और मैं बाहर मेडिकल के बाद रेलवे स्टेशन में खड़ा था, बातें करते हुए। कुछ पुलिस स्टाफ था, वो भी वहीं पे था। तो अपन दीवार में पटाखा कैसा पड़ता है, पट 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 धूम। तो टिकट काउंटर पे पहले हर जगह टिकट नहीं मिलती थी, जहाँ की गाड़ी है वहीं टिकट मिलती, कम से कम 2,500 से 3,000 क्राउड था उधर। अच्छा। तो मेरे को आवाज बढ़ते जा रही, मैं सोचा कोई बम बिम रख के क्या शॉर्ट सर्किट हुआ। तो ऊपर देखा तो वायरिंग में शॉर्ट सर्किट नहीं हुआ है। तो मत करके देखा तो उधर पुलिस वाला नहीं था। उन लोगों को मालूम है गोली का आवाज कैसा, बम का आवाज कैसा, अपने को तो मालूम नहीं है। तो मैं कस के चिल्लाने लगा, भागो भागो, बम फट रहा है, रेलवे स्टेशन छोड़ के भागो, ये रास्ते जा, पार्टी मांगे, पूरे मांगे सर। तो नासिक पूना वाला मेरे को टिकट से काउंटर के अंदर का गेट लगाया और बोला मैं टिकट निकाल के दूंगा, रेलवे छोड़ के भागो। साहब लोग को बोला कि बाहर बम फट रहा है साहब। तो बोलता है शॉर्ट सर्किट हुआ छोटू। जब तक मैं टिकट काउंटर के अंदर का, समझो कि 12-14 काउंटर था, पूरा खाली कर चुका था। और मेरे से गलती क्या हो गई, लाइट बंद नहीं किया था और रेलवे स्टाफ को बोला पैसा लेके नीचे बैठ जाओ। उसके बाद खड़ा होकर देखने लगा, कुछ समझ में नहीं आ रहा है। तो अभी जो इसको फांसी हुआ ना, वो चल के आया और एक पंजाबी लैंग्वेज में मेरे को बहुत गंदा गाली दिया और पीछे हट के ना एक शूट किया। तो विंडो में 5 फूटा, दूसरा फूट कर टेबल की वजह से बचा और एक मास्टर को यहाँ पे लग चुका था, रेलवे एम्प्लॉय को, कांच घुस गया अंदर। करूँ तो क्या करूँ, हेल्पलाइन नंबर पे फोन कर रहा है, सबको फोन कर रहा है। तो मैं गेट खोल के चप्पल वहीं पे खोल दिया, बाहर गया। जो जिंदा लोग था ना, तो साहब बोला मर जाएगा, मैं बोला मर गया तो मेरी तकदीर, जो बच गया उसकी तकदीर। जो जिंदा लोग था पीछे के रास्ते से सेंट जॉर्ज हॉस्पिटल में 7 से 8 बॉडी को लेके गया। आज मैं कहने का मतलब वो अतुल राणे के पीछे इतना खर्चा कर रहा है। अभी देखो पुलवामा हमला हुआ, ऑपरेशन सिंदूर चला है, बहुत खुश हुआ मैं। अभी लाल किला पे हमला हुआ, तो ये भी प्रूफ करके वापस हमला करो। देखो रेलवे स्टेशन पे अमीर गरीब सब लोग जाते हैं। आज सरकार की तरफ से मेरे को कुछ भी मदद नहीं मिला। आज मैं इतने कर्जे में हूँ कि परेशान हूँ मैं, न ढंग का काम है न कुछ। लोग क्या बोलते हैं, इंटरव्यू क्यों देता है। आज 17 साल हो गया मैडम, मैं रात भर सोता नहीं हूँ, सुबह 5-6 बजे सोऊंगा। आज मेरा 3-4 जगह इंटरव्यू था, मैं गया नहीं। एक लाइव इंटरव्यू आपके साथ में करा, कल 2-4 किया। देखो मैडम, एक छोटू चाय वाला को आज गवर्नमेंट नौकरी दिया तो कहीं भी कुछ भी होता है, ट्रेन हादसा हो गया, बस जल गया या रोड हादसा हो गया, तो हमारे जैसा गरीब लोग ही पहला उतर के आते हैं। कहीं कुछ भी हो गया तो आज एक गरीब को सरकार को पैसा देने के लिए नहीं है, लेकिन टेररिस्ट के पीछे, आतंकवादी के पीछे करोड़ों रुपए खर्चा करते हैं। अंडा सेल बनाओ, बिरयानी बनाओ, क्यों? लेकिन ऐसा आज मेरा महाराष्ट्र में पाकिस्तान का पूरा पाकिस्तान भी आ जाएगा ना, तो महाराष्ट्र को कुछ नहीं कर सकता है। ये मेरा भारत देश है। तुम है ना पीछे से आके वार करते हो। आज तुम्हारे पाकिस्तान की हालत देखो क्या हो रहा है। बिल्कुल। अब मैं कहना चाहता हूं, पहले देखो, सबसे पहले अभी दिल्ली में हमला हुआ, बहुत बुरा हुआ। फिर पुलवामा में हुआ, वो भी बहुत बुरा हुआ। ये हादसा रोकने के लिए ना आतंकवादी के लिए फास्ट ट्रैक पे ट्रैक चलाओ। और देखो मैं अपने महाराष्ट्र के लोगों से विनती करना चाहता हूँ, कहीं भी कुछ भी हादसा हो तो हर जगह पुलिस नहीं पहुंचती। कहीं भी कोई आदमी अलग टाइप का दिखे, संदेश दिखे, तो आप पकड़ो, उसको खुद पकड़ो। और कहीं भी रेलवे स्टेशन पे आप उतरते हो, कोई बैग मिला है, कुछ मिला, तो पुलिस को इन्फॉर्म करो और जमा करो। उसमें क्या है नहीं है देखो। मैं देखा वहां पे फॉरनर लोग मरा, नीचे फॉरनर, इंडियन, कुत्ता, जानवर सब लोग मरा, छोटे बड़े बुजुर्ग सब लोग मरा। आज अतुल राणे को फांसी दे दे जगह पे आज के दिन में दिया होता तो उसके परिवार वालों को बहुत आत्मा को शांति मिला होता। लेकिन सरकार क्या है,
सिस्टम बाय सिस्टम चलती है। निश्चित। वो क्या दामाद है क्या सिस्टम बाय सिस्टम चलने का? देश का मैटर है क्या? निश्चित। इतना बड़ा हमला कर देगा, 200 500 हजारों आदमी को मार देगा और पूरा शहर को हिला देगा और फिर बोलोगे मैं बिल्कुल, बिल्कुल। पाकिस्तान को सब कुछ दूंगा, बिल्कुल। पाकिस्तान को ये निश्चित। दूंगा। तो पाकिस्तान क्या बोलता है? ये मेरा बंदा नहीं है। निश्चित निश्चित मोहम्मदजी, मुद्दा लक्षात येतोय तुमचा। खरं तर या सगळ्यावर कुठेतरी कठोर कायदा होणं हे नितांत गरजेचं आहे। लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टात या सगळ्या घडामोडी चालाव्यात आणि जे दोषी आहेत त्यांना खरं तर या सगळ्याविषयी कडक शासन व्हावं आणि निरपराधांना मात्र या ठिकाणी न्याय मिळावा अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली जाते। छोटू चायवालाजी, तुमच्या धैर्याला सुद्धा लोकशाही मराठीचा सलाम। आणि मारुतीजी, तुम्ही आणि मोहम्मद, तुम्ही देखील या चर्चेत सहभागी झालात, आम्हाला तुमचा वेळ दिलात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।